अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, समाजामध्ये आपली एक छाप पाडण्यासाठी, आपल्यापासून जो कुणीही व्यक्ती लांब गेलेला असेल त्या लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी, आपली अडलेली जी काही कामं असतील तर ती अडलेली कामे पुन्हा एकदा मार्गी लागण्यासाठी, घरातील आर्थिक चणचण कुठेतरी कमी होण्यासाठी आणि घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हा एक उपाय केल्याने बघा, ही एक वस्तू सांगणार आहे जी तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे। ही एक वस्तू तुमच्या तोंडात असल्याने समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल। तुम्ही जे काही म्हणाल सगळं काही तसंच घडेल। लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल, तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल। बघा, या एका वस्तूमध्ये इतकी अट्रॅक्शन क्षमता आहे किंवा इतकी आकर्षणता आहे की ही एक वस्तू तुम्ही तुमच्या तोंडात ठेवल्याने समाजातील प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या म्हणण्यानुसार वागेल। तुम्ही जे काही म्हणाल सर्व काही तसंच घडायला लागेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यांनाच वाटत असतं की जेव्हाही मी 4 लोकांच्यात जाईन तेव्हा लोकांनी मला मान द्यावा, जेव्हा मी 4 लोकांच्यात फिरेल तेव्हा मला सन्मान मिळावा। पण याच्या उलट घडताना दिसतं, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी सतत अपमानित व्हावं लागतं। त्यामुळे बऱ्याच वेळा डिप्रेशन येतं आणि मग खूप कमेंट्स असतात की ताई काय करू सुचत नाही। आता जो उपाय सांगणार आहे तो केल्याने जे लोक तुमचं सतत अपमान करत होते ते लोक तुम्हाला मान देतील, ते लोकच तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे हे सगळं काही पुढे सांगते, फक्त व्यवस्थित बघा। आपल्याला हा जो उपाय आहे हा उपाय कुठल्याही दिवशी करता येणार आहे। आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्ही करू शकतात। फक्त तुम्हाला कमीत कमी 41 दिवस हा उपाय करायचा आहे। किती? 41 दिवस। मासिक धर्म सुतक काळ असेल तरीही कुठल्याही पद्धतीचे नियम नाही आहेत, तुम्ही करू शकता। बघा, जसं की लोकांशी बोलण्यासाठी असेल, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी असेल किंवा परीक्षा देण्यासाठी असेल, जेव्हा आपण परीक्षेला जातो, इंटरव्ह्यूला जातो तेव्हा आपल्याला काहीतरी एखादी खास पॉवर लागते। जसं की एखादा पेपर समोर आला, पेपर लिहितानाच मनात धडधड होतं, धगधग होते आणि आपण स्मरण करतो। आपण जसं स्वामी समर्थांचं स्मरण करायला लागतो की आपल्याला वाटतं की स्वामी समर्थ आपली मदत करतील, महाराज आपली साथ देतील, काहीतरी शक्ती माझ्या मागे पुढे उभी राहील। बघा, जसं आपण स्वामींचा जप करतो तसेच काही उपाय हे असे असतात जे केल्याने समोरचा व्यक्ती तुम्हाला नाही म्हणूच शकत नाही। आणि असे उपाय केल्याने आपले जे काही ग्रह असतात हे ग्रह देखील आपले स्ट्रॉंग होतात। आपली कामे जी आहे ती पूर्ण होण्यासाठी आपला बृहस्पती, शुक्र ग्रह, गुरु ग्रह, बुध ग्रह हे स्ट्रॉंग असणे खूप गरजेचे असते। यातील एक जरी ग्रह आपला बिघडला तर आपले काम जे आहे ते हातातून निसटून जाते। मग बऱ्याच वेळा असं होतं की 99% काम येतं पण ते पूर्ण होत नाही, कारण आपले ग्रह अस्थिर असतात। आत्ता जो उपाय सांगणार आहे तो केल्याने तुमचे ग्रहही स्थिर होतील आणि जेव्हा तुमचे ग्रह स्थिर होतील तेव्हा तुमची कामे अशी चुटकीसारखी व्हायला लागतील, इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे जे हवं आहे ते सर्व काही मिळायला लागेल। आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय जो आहे हा उपाय शक्यतो आपल्याला सकाळच्या वेळी करायचा आहे। यासाठी पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे गुळ। बघा, गुळाचा संबंध हा बृहस्पती देवांशी असतो आणि बृहस्पती देव हे अट्रॅक्शन करण्यासाठी असेल किंवा आपल्याकडे धन आकर्षित करण्यासाठी असेल, आपल्याकडे पैसा खेचून आणण्यासाठी असेल, बृहस्पती देवांचं पूजन हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं। आपला बृहस्पती स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं असतं, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। गुळामध्ये गुळाचा संबंध हा बृहस्पती देवांशी असतो आणि गुळाचं सेवन केल्याने आपला बृहस्पती स्ट्रॉंग होतो, ज्यामुळे आपल्यामध्ये एक सुंदरता येते आणि आपल्याकडे एक अट्रॅक्शन क्षमता येते। त्यानंतरची दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे खडीसाखर। सगळ्यांच्याच तोंडपाठ झालं असेल की शुक्राशी निगडीत
खडीसाखर असते. शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी खडीसाखर ही विशेष महत्त्वाची मानली जाते आणि ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये तो असंख्य पटीने धनवान बनतो. बघा, धनप्राप्ती होण्यासाठी असेल, पर्सनॅलिटी उठून दिसण्यासाठी असेल, शुक्र ग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं आणि जेव्हा तुम्ही खडीसाखरेचं सेवन करता तेव्हा तुमचा शुक्र ग्रह हा मजबूत होतो. म्हणून दुसरी गोष्ट घ्यायची आहे खडीसाखर. यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो वेलदोडा, वेलची, इलायची, हिरवा वेलदोडा. बघा, हिरवा वेलदोडा हा सुंदरता, बुद्धी, आपल्याला उठून दिसण्यासाठी असेल, म्हणजे सुंदर दिसण्यासाठी असेल, आपली बुद्धी तेज चालण्यासाठी असेल. जेव्हा बुद्धी तेज चालते तेव्हाच आपली निर्णय क्षमता जी आहे ती व्यवस्थित असते. बुद्धीच चालली नाही ते निर्णय घेणार नाही आणि जेव्हा बुद्धीच चालली नाही, निर्णयच आपण घेतले नाही तर आयुष्यात आपली काही प्रगतीच होणार नाही. जर हिरव्या वेलदोड्याचे उपाय तुम्ही केला तर तुमची बुद्धी तेज चालते, निर्णय क्षमता वाढते, तुमच्यामध्ये एक सुंदरता येते, ज्यामुळे समाजामधील जी लोक आहेत ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि तुमची एक जी आपण म्हणतो की निर्णय क्षमता, जी पॉवर असते ती पॉवर आपली दृढ होते. त्यामुळे आपल्याला हिरवा वेलचीचंही सेवन करायचं आहे. आता काय करायचं तर 4 खडे गुळाचे, 4 खडे खडीसाखरेचे आणि 4 खडे हिरव्या वेलचीचे, असे 4 खडे घ्यायचे. समान प्रमाणात 5 घेतले तर 5 घ्या, 6 घेतले तर 6 घ्या, असं समान प्रमाण घ्यायचं आहे आणि ते मिक्सरला लावायचं आहे. मिक्सरला लावून याची एक पूड करायची आहे. छोटी बारीक अशी एक पूड, फाईन पावडर तुम्हाला करायची आहे आणि एका डब्बीमध्ये भरून ठेवायचे आहे. सकाळी उठलो, स्वच्छ स्नान अंघोळ वगैरे झालं, जर कामासाठी बाहेर पडणार असाल, नोकरीसाठी बाहेर पडणार असाल, इंटरव्ह्यूसाठी असेल तर त्याच्यात थोडा वेळ अगोदर करायचा आहे. किंवा घरातील तुमचा एखादा व्यक्ती तुमच्यापासून दुरावत चाललेला आहे, त्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी करत असाल तरीही तुम्हाला सकाळीच आपल्याला करायचे, तरच आपल्याला ते साथ देईल. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस हा उपाय करू नका. ही जी पावडर आपण बनवलेली आहे ती आपल्या उजव्या हातात, अगदी चिमूटभर पावडर उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये घेऊन तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. ठीक आहे, इच्छा व्यक्त करून झाली की त्यानंतर ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा हा जप 11 वेळा करायचा आहे. हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही जी पूड आहे ती तुम्हाला तोंडामध्ये टाकायची आहे आणि तुम्हाला चगळत ती खाऊन टाकायची आहे. ठीक आहे, जर खाता येत नसेल, तुम्ही चहात घातली, दुधात घातली तरीही चालेल, फक्त ती आपल्या पोटात जाणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही 41 दिवस हा उपाय कराल, 41 दिवस खूप जास्त झाले, 15 ते 16 दिवसांमध्येच तुम्हाला याचा लाभ होताना दिसेल. तुमचे जे ग्रह अस्थिर झाले होते ते ग्रह स्थिर होतील आणि जेव्हा तुमचे ग्रह स्थिर होतील तेव्हा तुम्हाला सुंदरताही मिळेल, बौद्धिक क्षमताही वाढेल, समाजात नावलौकिकही मिळेल, आकर्षण क्षमताही तुमच्याकडे येईल. जी लोक तुमच्यापासून दुरावलेली होती ती लोक स्वतःहून तुमच्या जवळ येतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते सगळं काही बघा मिळत जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय. मासिक धर्म असेल, सुतक काळ असेल तरीही हा उपाय वर्ज्य नाही आहे. सलग 41 दिवस आपल्याला हे करायचे. थोडे जास्त तुम्ही ह्या गोष्टी घेतल्यात तर त्याची जास्त पावडर होईल, जी 41 दिवस पुरेल अशा पद्धतीने तुम्हाला ही डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि न चुकता हा मंत्र म्हणत तुम्हाला ही जी पावडर आहे ती आपल्या तोंडामध्ये सेवन करायची आहे. जर तुमची मुलं एक्झामसाठी जात असतील तर मुलांच्या तोंडामध्ये तुम्ही ठेवली तरीही चालेल. जर तुम्ही मुलगी बघण्याचा कार्यक्रम करण्यासाठी जात असाल तर ही पावडर जी आहे ती थोडीशी तोंडामध्ये ठेवा आणि त्यानंतर घराच्या बाहेर पडा. नक्कीच तुम्हाला होकार येईल, नक्कीच तुमचं जे काही न जुळलेलं लग्न असेल ते लग्न जुळून जाईल, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. जेव्हा तुम्ही समाजामध्ये फिरत असाल, लोकांमध्ये जात असाल, जी लोक सतत तुमचा अपमान करत होती तर त्यावेळेसही हा मंत्र म्हणून इच्छा व्यक्त करून ती पावडर तोंडात टाकायची आणि त्या लोकांशी तुम्ही बोला. असंख्य पटीने लाभ होईल. जी लोक तुमचा सतत अपमान करत होती ती लोक तुमचा मान सन्मान करू लागतील आणि तुम्हाला समाजामध्ये एक मान, पद, प्रतिष्ठा प्राप्त होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.